स्तोत्र संहिता याचा 32वा अध्याय. क्षमेची थोरवी. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. ज्याच्या हिशोबी परमेश्वरा अनितीचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. मी गप्प राहिलो होतो तेव्हा सतत कणण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली, कारण रात्रंदिवस तुझ्या हातचा भार माझ्यावर होता. उन्हाळ्याच्या तापाने सुकावा तसा माझ्यातला जीवन रस सुकून गेला आहे. मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले. मी आपली अनिती लपून ठेवले नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पापदोषाची क्षमा केली. यासाठी तू पावण्याची संधी आहे, तोच प्रत्येक भक्ताने तुझी प्रार्थना करावी. जलांचा महापूर आला तरी त्याला त्याचा स्पर्श होणार नाही. तू माझे आश्रयस्थान आहे. तू संकटापासून माझे रक्षण करशील. मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेष्टीशील. मी तुला बोध करीन. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यांच्यासारखे होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी लगाम व कोठाळी अशी सामग्री पाहिजे. नसली तर ती त्याच्याजवळ यावायची नाही. दुर्जनाला पुष्कळ दुःख भोगावी लागतात. परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्या भोवती वात्सल्याचे वेष्टन असते. अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठाई आनंदोत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा जय जयकार करा.